नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व मध्ये स्वागत करते. मी आज गेले झी मराठीच्या कलाकारांसोबत होळी खेळायला आणि आता होळी खेळायला आलो तर आता आपल्यासोबत एकदम सुपर अँड डुपर जोडी आहे ती म्हणजे अहिल्यादेवी आणि श्रीकांत. हॅलो, तुम्हाला पहिल्यांदा होळीच्या खूप शुभेच्छा. तुला पण होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण आणि सर्व रसिका प्रेक्षकांना सुद्धा होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही होळीसाठी जो स्पेशल लुक केलाय, सरांचा तर सिम्पलच लुक आहे ॲज युज्युअल, बट तुम्ही जो लुक केलाय तो खूप सुंदर आहे. हा तुम्ही स्वतः केलाय की डिझायनरनी दिलाय तुम्हाला? नाही, डिझायनरने दिलेला आहे. पौर्णिमा ओक हिने आमचे सगळ्यांचे कॉस्ट्युम्स केले त्यावेळेला. त्याच्यामुळे तिने आम्हाला सगळ्यांना असं व्हाईट तर असायलाच लागतं होळीला. सो व्हाईट साडी आणि प्रत्येकाचा रंग वेगळा आहे प्रत्येक सिरियलचा. सो आम्हाला रेड मिळालाय. सो म्हणून माझं कॉम्बिनेशन इज व्हाईट आणि रेड. खूप सुंदर वाटतोय आणि आज अहिल्यादेवी त्या दिसतात पण आहेत आणि त्यामध्ये थोडासा ट्विस्ट तो दागिन्यांमध्ये पण दिलाय. आता होळी आली आहे तर तुम्ही काही प्लॅनिंग केलीत की नाही की शूट मध्ये सगळा दिवस जाणार आहे तुमचा? जो सायलेन्स झालाय पूर्ण दिवस शूट मध्ये जाणार आहे, पण शूटिंग करताना सुद्धा आम्ही एन्जॉय करणारच आहोत नक्की. कारण आमची टीमही तशीच आहे, सगळी एन्जॉय करणारीच आहे. आणि आम्ही होळीच खेळतोय इथे त्याच्यामुळे ती तशीही खेळली जाते ह्या निमित्ताने. आणि त्याच्यामुळे असं मी स्पेशली स्वतः अशी खेळत नाही होळी. नाही, मी रंग फार नाही खेळत, मला नाही आवडत फार. त्याच्यामुळे मला असं काही मिस होणार आहे असं नाही वाटत. आणि कलाकार हा नेहमीच होळी खेळत असतो असं माझं म्हणणं आहे. कारण जेव्हा आम्हाला मेकअप करायला लागतो तेव्हा आम्ही रंग भासतो चेहऱ्याला आणि ती होळी खेळली जाते आणि ती आनंदाने खेळली जाते. येस, आता काय होतं माहिती, आपण आता इतके मोठे झालेलो आहोत आणि सगळे सण आपल्याकडून हातातून सुटत जातात. पण तुम्ही जेव्हा लहान होतात आणि तेव्हाची काही होळीची आठवण असेलच तुमची, ती तुम्हाला आवडेल का शेअर करायला? लहानपणीची आठवण म्हणजे मी माझ्या मावशीकडे जायचे होळी खेळायला. तिथे खूप म्हणजे माझ्या मावस बहिणीला खूप कझन्स होते अजून आणि ते सगळे एकत्र राहायचे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे होळी खेळायला खूप मजा यायची आम्हाला. मग आमची तयारी असायची आदल्या दिवशी. होळी काय म्हणतात ते, होलिका दहनसाठी तर जायचंच आहे, पण त्याच्या आधी दुसऱ्या दिवशीची तयारी आधी करायला पाहिजे. मग ते फुगे आणून ठेवणं, मग ते सगळे पाण्याने भरून असं एक अख्खा टब असायचा, त्याच्यात भरून ठेवलेले असायचे. सकाळी लवकर उठायचं, फुगे खिशात घालायचे आणि बाहेर पडायचं टाइमपास करायला. सो असं मी लहानपणी हे खूप करायचे. तुमचे काय होते? आमच्या लहानपणी तर वाडा होता आणि वाडा संस्कृतीमध्ये तर अनेक सण एकत्रच साजरे करणं हे होतं. मला आठवते की एकदा आम्ही एक खूप अजून जास्त जुना वाडा होता आणि त्याच्या एका घराचं मोडकं दार होतं, ते आम्ही पळवून आणलं होतं होळीसाठी. आणि नंतर त्या लोकांना कळलं की आम्ही पळवून आणलेलं आहे. त्याच्याबद्दल थोडीशी भांडणं वगैरे झाली, पण मग आम्ही खूप सुसंस्कारित असल्यामुळे आम्ही नवीन दार लावून दिलं त्यांना आणि त्यामुळे परत एकोपा झाला. आमच्या शेजाराचाच वाडा होता तो. पण अशा काही गोष्टी होतात की ज्याच्यामुळे शत्रुत्व निर्माण होतं, पण मैत्री पण लवकर होते. हे सण हाच आनंद देणारे आहेत आणि सगळ्या लोकांना एकत्र करणारे आहेत. त्यामुळे असे सण साजरे करायला खूपच आवडतं आपल्याला. इथे कळतंय का दोघांमध्ये किती वेगळेपण आहे. तुम्ही किती असं नॉर्मल मजा बिजा करत आणि हे मस्ती करून दार तोडून ते होळी हे असं खूप होतं. म्हणजे मुलांची होळी आणि मुलींची होळीमध्ये फरक असतो. त्यामुळे दिवाळीला सुद्धा कुठेतरी कोणाच्या तरी खालती वगैरे फटाका सरकवणं, मुली आपले छान छान कपडे घालून अनार फुलभाज्या असं मस्त पण कोणाला त्रास होणार नाही, आनंद होईल अशा गोष्टी आपण करत असतो. कारण सण हा फक्त आनंद वाटण्यासाठी असतो, कोणाला दुःख देण्यासाठी नसतो. त्यामुळे त्याच्यातनं जर का काही नुकसान झालं असेल तर ते पण भरून काढणं हे आपलं खरं तर ध्येय असावं असं मला वाटतं. आता होळीसाठी गाणी भरपूर आहेत प्रचंड, त्यातलं तुमचं कोणतं गाणं आवडतं आणि तुम्हाला ते गायला आवडेल का? आता गाणं कठीणच आहे पण मला होळी असं म्हटलं की होलिका दिन शोले मधलं एकच पेजवरती तेच गाणं आठवतं. तेच गाणं आठवतं. फक्त ते गाणं प्रेक्षकांना ऐकवणार नाही एवढंच आमचं, बाकी काही म्हणणार. शब्द आम्हाला माहिती, शब्द आणि चाली भरकडवल्या जातील. त्याच्यामुळे त्यांच्या कानांना त्रास नको म्हणून ठीक आहे. मग मी तुम्हाला एक सोप्पा मार्ग देते. मी गाणं सांगते, अहिल्यादेवींना सांगेन, गाणार नाहीत त्या, ऍक्टिंग करणार, ते गाणं तुम्ही ओळखायचं. अच्छा, बरं, ठीक आहे, चालेल ना? हो चला, सज्ज होते मी येस ऍक्टिंग करायला. बर
ओके, अहिल्यादेवी अशा रेडी आहेत. ओके, हे तुला आलं. म्हणजे तुला मी रोज झेप्टो मधनं काहीतरी जे मागवते. बात आहे तू सांग पटकन मला नाही किती. नाही नाही. तुला हे येतंय. माहिती थांब जरा सात साधे बदल गाणं आहे नाहीये सॉरी बरं एकदा परत मी काय करतेय बघ. हा. सॉरी हे बघ. शेवटचा जी स्टेप आहे त्या गाण्याची ही हा. त्या गाण्याची स्टेप नाहीये पण मी ते करतेय. हम्म. त्याच्याकडे लक्ष दे. होळीचंच गाणं आहे ना हो. होळीचं गाणं. अरे गोड गोड नाही, नाही. चाल तशीच आहे. लक्षात ठेव. कसं सांगू हे ऍक्टिंग शब्द दे, फिरवा ना. दमशराट करायचं. झुमका खाजवलं असं चार हट नटक अशा प्रकारे मी काय करत होते कळलं का हो तुला? मला कळलं ते डबल Thank हे you. केलेलं आहे ते आय एम ट्राईंग. आय वॉज ट्राईंग. रिकॉल केलं ते I तू was- दाखवत I was असशील. trying. Correct. येस, थँक्यू. अशा प्रकारे अहिल्यादेवींनी खूप छान प्रकारे डमशराच करून दाखवलं आणि श्रीकांत सरांनी ते ओळखलं. थँक्यू सो मच गप्पा मारल्याबद्दल. ते कमिट केलं होतं त्याचं काय झालं हा, आता कमिट केल्याप्रमाणे जबान दे दी तो जबान दे दी भाई. जे बात तो मैं अपने आपकी भी नहीं सुनती. अशा प्रकारे माझ्यामुळे आणि मराठी मनोरंजन विश्वामुळे श्रीकांत सरांना रोज झेप्टो मिळणार आहे. So त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन आणि ऑल द बेस्ट आणि थँक्यू सो मच तुम्हाला. प्रत्येक सणाला येत जा प्रत्येक सणाला मला काहीतरी भेट मिळू देत. थँक्यू सो मच आणि तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा. खूप एन्जॉय करा मजा करा पण कोणाला त्रास देऊ नका.